धुळे शहरातील आग्रा रोडवरील बॅग विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने दुकानातील बॅगांसह आदी साहित्याची पूर्णतः राख रांगोळी झाली। शिवाय अंगणात लावलेली दुचाकीही जळून खाक झाली। दुकान मालकाला अंदाजे 20 लाखांचा फटका बसला असल्याचा अंदाज आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवरील अनिल आणि सुनील बडगुजर या दोन भावंडांचे अनिल बॅग नावाचे दुकान आहे। मंगळवारी सायंकाळी दुकान नेहमीप्रमाणे बंद केल्यानंतर बडगुजर परिवार घरी गेले। अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला। रात्री 10 वाजेच्या सुमारास अनिल बॅग दुकानाला आग लागली। वादळामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले। दुकानात बॅगा असल्यामुळे आग अधिकच भडकली। आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने दुकानाचा वरचा मजला आणि दुकानाला लागून असलेले कॉम्प्युटर स्टेशनरी विक्रीचे तोलानी शॉप देखील जळून खाक झाले। या दुकानाच्या खाली रस्त्यावर लावलेली एक दुचाकी देखील या आगीत सापडल्याने ती जळून खाक झाली। आगीची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवण्यात आली। माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन बंबाच्या वाहनाने 2 ते 3 फेऱ्या मारून आगीवर नियंत्रण मिळवलं। तोपर्यंत आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला होता। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत अग्नी उपद्रव गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। बोल। माझं नाव संदीप अशोक बडगुजर। मी अनिल बॅग दुकानावर कामाला आहे। आमच्या घरचं दुकान आहे। काल रात्री पावसाच्या वातावरणामुळे महानगरपालिका MSCB वाल्यांनी कंप्लेंट केली आणि आमची लाईट 3-4 दुकानांच्या आजूबाजूची बंद होती, पेजा करत होती। त्यांनी दुर्लक्षपणा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली। कमीत कमी 50 ते 60 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानातला माल वगैरे जळून गेलेला आहे। गल्ल्यात 10 ते 15 हजार रुपये रोकड रक्कम होती। वरच्या दुकानाला पण आग लागलं, वरती पण मोठं दुकान आहे। तुम्ही सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे। आमची हीच विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो। विझवण्यासाठी मनपाच्या 4 ते 5 गाड्या आल्या, त्या पूर्ण आग विझवली त्यांनी। ते गाडी बघू शकता तुम्ही, इकडे बघू शकता पूर्ण आग लागलेली होती पूर्ण बाजूला पण गाडी लागलेली होती। आग एवढी मोठी होती, पूर्ण दुकानं वगैरे ती गाडी बघू, गाडीची पण पूर्ण जळलेली आहे। तिथे पण इन्शुरन्स मध्ये वगैरे होते।